हॅलो स्टुडंट, वेलकम टू प्रोग्राम सिरीज. या सिरीज मध्ये आपण खूप सारे प्रोग्राम विथ आउटपुट बघणार आहोत. या व्हिडिओ मध्ये आपण सम ऑफ डिजिटचा प्रोग्राम बघणार आहोत. सम ऑफ डिजिट नेमकं असतं तरी काय, तर चला बघूयात. सपोज माझा नंबर आहे 23. याचा सम ऑफ डिजिट येणार 5. आता हे मी केलं कसं, 2 + 3 5. सपोज माझा नंबर आहे 61. त्याचा सम ऑफ डिजिट येणार 7 विच इज 6 + 1. जर का माझा नंबर आहे 63 तर त्याचा सम ऑफ डिजिट येणार 9. तर या व्हिडिओमध्ये मी शिकवत आहे सम ऑफ 2 डिजिट. तर प्रोग्राम बघूया. ॲज युजुअल आपण प्रोग्रामची स्टार्टिंग करतो इंट मॅन. आता बघा, या प्रोग्राम मध्ये जर का मी असं काही लॉजिक लावलं की माझा नंबर जर का 23 आहे, सम ऑफ डिजिट माझं 5 येत होतं, याला जर का मी 10 ने डिवाइड केलं तर वरती क्वेश्चन 2 येतो. जसं की मी याला डिवाइड केलं पूर्ण तर असं काही येतं. तर क्वेश्चन येतो 2 आणि रिमाइंडर येते 3. तर मी असं काही लॉजिक लावू शकते की एखादा नंबर, कोणताही 2 डिजिट नंबर असू द्या, त्याला जर का मी 10 ने डिवाइड करते तर वरती एक नंबर येतोय, खालती एक नंबर येतोय. म्हणजे मी माझं इक्वेशन वाईज असं काही इक्वेशन बनवू शकते, सम इक्वल टू Q + R. तर याच लॉजिक नुसार जर का मी प्रोग्राम बिल्ड केला तर प्रोग्राम असा काही बनणार. मला 3 व्हेरिएबल तरी दिसत आहे, सम Q R, बट मला एक नंबर पण तर घ्यावा लागेल. म्हणून मी एक इंट घेते ज्याच्यामध्ये मी n यूज करते, एक Q यूज करते, एक R यूज करते आणि एक सम यूज करते. इतके काही मला व्हेरिएबल्स लागतील माझ्या प्रोग्राम मध्ये. आता बघा, n मध्ये मी रॅन्डम कोणता तरी नंबर देते 23. तुम्ही याऐवजी प्रिंटअप स्कॅनअप पण करू शकता, ते तर तुम्हाला माहितीच आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंच आहे. आता बघा, Q आणि R आणि समचं इक्वेशन काढलं मी लॉजिक लावून Q + R. तर मला तर समचं इक्वेशन भेटलंय. सिम्पली मी त्याला प्रिंटअप करून टाकणार. सपोज मला आउटपुट मध्ये हवंय सम ऑफ डिजिट किंवा सम इज %d, देन आन्सर माझं सम मध्ये आहे. आता मेन लॉजिक आपलं राहिलंय की मला Q आणि R फाइंड करायचा. Q कसा फाइंड होणार? Q मी असा काही काढला होता, जेव्हा मी नंबरला डिवाइड बाय 10 करते तेव्हा मला Q भेटतोय. बघा, हा जो Q आहे ना, तो कसा भेटला मला, जेव्हा मी एखादा नंबर आहे 23 आहे, याला 10 ने डिवाइड करते तेव्हा मला क्वेश्चन भेटतो आउटपुट मध्ये, म्हणजे तो आला 2. आता मला R कसा भेटतो? जर का मला R काढायचा तर मी ऑलवेज यूज करणार मॉड. जर का मला रिमाइंडर हवाय कोणता पण इक्वेशनचं तर मला ऑलवेज यूज करावं लागणार मॉड्युलस ऑपरेटर. हे पण मी अरिथमेटिक ऑपरेटर मध्ये डिटेल मध्ये एक्सप्लेन केलंय. तर सिम्पली माझ्या लॉजिक वाईज जर का मी याला डिटेल मध्ये एक्सप्लेन केलं तर फर्स्ट लाईन मध्ये बघा, N Q R सम इतके काही बॉक्स बनवून घेणार मी. N Q R आणि सम. एनच्या बॉक्स मध्ये मी नंबर टाकला होता 23. क्यूच्या बॉक्स मध्ये त्या नंबरला 10 ने डिवाइड केल्यावरचा नंबर येतोय, म्हणजे क्यूच्या बॉक्स मध्ये येणार 2. आरच्या बॉक्स मध्ये त्याची रिमाइंडर येते, सो आरच्या बॉक्स मध्ये येणार 3. समच्या बॉक्स मध्ये येते Q + R मीन्स 2 + 3 विच इज 5. देन तुम्ही आउटपुट प्रिंट करताय तर सिम्पली प्रिंटअप केलंय तुम्ही, तर आउटपुट काय येणार तुमचं, सम इज काय तुमचं सम 2 + 3 तर 5. ठीक आहे. अपेक्षा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच समजला असणार. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. बाकी सगळं तुम्हाला माहितच आहे, लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत टिकत राहा अशी आपल्या भाषेमध्ये. धन्यवाद.